नमः पार्वती पतये हर हर महादेव। श्री शिवपुराण महात्म्य विद्येश्वर संहितेतील अध्याय 5 शिवलिंग आणि शिवमूर्ती पूजनाचे रहस्य। सूत म्हणाले, शौनकजी, श्रवण, कीर्तन आणि मनन या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करणे प्रत्येकाला शक्य आहे असे नाही। त्यांच्याविषयी योग्य माहिती देणारा अधिकारी किंवा गुरु आचार्य हवा। त्यांच्या मार्गदर्शनाने मनातील शंकांचे निराकरण होते। गुरुमुखातून शिवतत्वाविषयक निरूपण केल्याऐवजी शिवजींचे दर्शन घेताना, त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना आणि त्यांच्या कीर्तीचे गुणगान करताना मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो। शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावरच भक्त कीर्तन करू शकतो। ज्यांना हे शक्य नाही त्यांनी भगवान शंकरांच्या मूर्तीचे किंवा लिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी। या सेवा आधाराने तो भक्त भवसागरातून तरून जाऊ शकतो। ही पूजा स्वतःच्या घरी भक्तिभावाने करता येते। सर्वप्रथम शंकरांचे आवाहन करावे। आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षदा, परिमल द्रव्ये, पुष्पे, धूप, दीप, नैवेद्य, छत्र, ध्वजा, चामर आदी उपचार अर्पण करून त्यांची पूजा करावी। प्रदक्षिणा घालावी, साष्टांग नमस्कार करावा, शिवनामाचा जप करावा, सन्मार्गाने मिळवलेल्या धनाचा सदुपयोग करावा। शिवालयाची व्यवस्था, तेथे होणारे वार्षिक उत्सव आदी कार्यासाठी यथाशक्ती देणगी द्यावी। मठ, मंडप, गोपुरे, तीर्थे यांच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी। शिवपूजेचे आणि शिवजींप्रीत्यर्थ केलेल्या सत्कर्मांनी आदिनाथांची प्रसन्नता लाभून मनुष्याचे कल्याण होते। श्रवणादी साधनांचा अवलंब न करता केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक महात्मे भवबंधनातून मुक्त झालेले आहेत। हे निरूपण ऐकून ऋषींनी विचारले, सूतजी, सर्व देवतांची मूर्ती स्वरूपातच पूजा केली जाते, पण भगवान शंकरांची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते असे का? सूत म्हणाले, मुनिजन हो, हा तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आणि अद्भुत आहे। याविषयी स्वतः महादेवच समर्थपणे बोलू शकतात। या शंकेचे समाधान करण्यासाठी त्यांनी जे काही प्रतिपादन केले आहे आणि माझे गुरु व्यासदेव यांच्याकडून मी जे काही ऐकले आहे ते थोडक्यात सांगतो। भगवान शंकर हेच एकमात्र परमात्मा आहेत। त्यांना ब्रह्म आणि परब्रह्म असे संबोधले जाते। ते निर्गुण निराकार आहेत, तसेच सगुण साकारही आहेत, म्हणून त्यांची ज्या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते, शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे आणि मूर्ती हे त्यांच्या साकार स्वरूपाचे प्रतीक आहे। शिव आराधनेचा भाव म्हणून या दोहोंची पूजा केली जाते। शिवजींव्यतिरिक्त ज्या अन्य देवता आहेत त्यांचा ब्रह्म म्हणून निर्देश केला जात नाही, म्हणून त्यांच्या बाबतीत निराकार लिंग स्वरूप ही संकल्पनाच नाही। वेदांनीही शिवजींची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजन करावे अशी आज्ञा दिलेली आहे। प्राचीन काळी ब्रह्मपुत्र सनतकुमार यांनी नंदिकेश्वरांना हाच प्रश्न केला होता। त्यांनी विचारले, भगवान, भूलोकी सर्वत्र मूर्तीपूजाच प्रचलित आहे। शिवप्रभूंची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते। त्यामागचे तत्व किंवा रहस्य तुम्ही मला सांगितले आहे। आता लिंगाचे प्राकट्य कसे झाले ती कथा ऐकवा। अशा प्रकारे विद्येश्वर संहितेतील अध्याय 5 समाप्त।